हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आय होप मस्त मजेत असाल. तर तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओचा विषय असा की आपल्या हेअर्सची काळजी कशी घ्यावी. तसे तर प्रत्येकजण आपल्या हेअर्सची काळजी घेत असतात, पण तरी पण आणखीन ज्या काही गोष्टी आहेत त्या मी इथे तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि आणखीन एक गोष्ट शेअर करायची होती. तर काल आपल्या चॅनलचे 50+ सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि हा आनंद फक्त तुमच्यामुळे आणि तुमचा सपोर्ट हा मला असाच राहू द्या. माझ्या चॅनलवरती इतकं प्रेम केल्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि असेच छान व्हिडिओज मी तुमच्याशी शेअर करत जाईन. आणि आणखीन एक माझ्याकडे जे काही कलेक्शन आहे, साड्यांचं, ब्लाऊजचं, ज्वेलरीचं, असे जे काही कलेक्शन असतील तसे तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि खूप धन्यवाद, कारण मी आज खरंच खूप खुश आहे. कारण त्याचं कारण एकमेव म्हणजे तुम्हीच आहात. तुम्ही एवढं मला प्रेम दिल्याबद्दल खरंच खूप थँक्यू. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या हेअर्समध्ये, तुमच्या केसामध्ये अजिबात गुंता ठेवायचा नाही. जेव्हा गुंता होईल, तुम्हाला असं वाटेल की आपल्या केसामध्ये गुंता झाला आहे, तो वेळची वेळ लगेच काढून टाका. कारण तुम्ही अचानक जर केस विंचरायला घेतले तर तुमच्या केसामध्ये तो गुंता होऊन तुम्हाला हेअरफॉल वगैरे होण्याची जास्त शक्यता असते. आणि हेअरफॉल झालं की ऑफकोर्स आपल्या केसांची वाढ वगैरे होत नाही. आणि केस कधी पण विंचरताना खालून केस विंचरायला चालू करायचे. कारण तुम्ही एकदमच इथून जर केस विंचरायला घेतले तर तुमच्या केसामध्ये आणखीन गुंता वाढू शकतो. सो त्यामुळे तुम्ही कधी पण केस विंचरताना खालून सुरुवात करा, जेणेकरून तुमच्या केसामध्ये जास्त गुंता होणार नाही आणि तुमचे केस लवकर विंचरले पण जातील आणि तुम्हालाही तितका जास्त त्रास होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेअर वॉश तुमचे आठवड्यातून 2 ते 3 वेळे हे तुम्ही केलंच पाहिजे. कारण त्यानंतर जास्त जर तुम्ही केसामध्ये घाण वगैरे धूळ जर ठेवली तर कोंडा होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला सतत खाजायला, म्हणजे तुमचे सतत डोकं हे खाजणार. आणि जास्त घाण राहिल्याने, कोंडा जास्त वाढल्याने पण तुम्हाला हेअरफॉल होऊ शकतो. आणि हेअरफॉल वाढला की झालं, तुम्हाला जास्त टेन्शन येणार तुम्ही. आणि जेवढं तुम्ही टेन्शन घेत राहणार तेवढं तुम्हाला जास्त हेअरफॉल होणार. त्यामुळे टेन्शन फ्री राहायचं आणि हेअर वॉश सतत करत राहायचं. आणि हेअर वॉश केल्यानंतर ना काही जण बरेच असे आहेत की हेअर वॉश केल्यानंतर ते केस तसे सोडून देतात. तर तसं करायचं नाही. हेअर वॉश केल्यानंतर कंडिशनर येते त्यासोबत, तो कंडिशनर पण लावायचा, जेणेकरून आपले केस छान स्मूथ आणि शायनी राहतात. आणि दिवसभरात पण आपल्या केसामध्ये जास्त गुंता होत नाही कंडिशनर वगैरे लावल्यामुळे. त्यामुळे कंडिशनर लावायचाच मस्ट आहे तो. आणि हेअर ड्रायर वगैरे जास्त वापरायचं नाही, कारण त्या गरमीने सुद्धा आपला हेअरफॉल होऊ शकतो. आणि त्यामुळे हेअर ड्रायरचा पण जास्त वापर करू नका. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, सो त्यामुळे तुम्ही अधूनमधून एखाद्या वेळेस थोडा वेळ वापरू शकता, पण खूप वेळ वापरायचा नाही, जास्त यूज करू नका. आणि पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे मग हे जास्त असे केस धुतल्यानंतर बांधून वगैरे ठेवायचे नाहीत, ओपनच ठेवायचे. तुम्हाला जमेल तसं करा, पण ओपनच ठेवा, असे बांधून ठेवू नका, जेणेकरून तुमच्या केसामध्ये असा कुबट वगैरे वास येणार नाही. आणि जास्त वेळ जर तुम्ही असं सतत बांधत जर ठेवत राहिला तर काही वेळेस त्याच्यात उवा वगैरे होण्याची शक्यता असते. सो त्यामुळे तुम्ही केसांची व्यवस्थित तुमच्या केसांची छान काळजी घ्या. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आणखीन की तुम्ही छान हेल्दी केस तुमचे दाट होण्यासाठी, मजबूत होण्यासाठी हेअर ऑइलिंग करत राहा सतत. 2 ते 3 वेळा आठवड्यातून तुम्ही म्हणजे हेअर वॉश करायच्या आदल्या रात्री तुम्ही ऑइलिंग जरी करून ठेवलात तरी चालेल. किंवा तुम्हाला जर तसंच आवडत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या 1-2 तास अगोदर सुद्धा तुम्ही हेअर ऑइलिंग करून ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्ही केसांना तेल वगैरे लावाल तेव्हा तुम्ही तुमच्या केसांना, तुमच्या स्काल्पला आहे ना, तो थोडा मसाज द्या, जेणेकरून जे तुम्ही केसांना तेल लावाल ते आतमध्येपर्यंत जाईल, जेणेकरून तुमचे केस छान होतील आणि त्याचा फायदा तुमच्या केसांना होईल मुळात. म्हणजे आणखीन एक, जे तुम्ही तेल वापरता बाहेरचं वगैरे, तुम्हाला जर वाटत असेल की त्यांनी पण हेअरफॉल वगैरे होऊ शकतो, कधी बाहेरचे तेल पण, प्रत्येक तेल असं चांगलंच असेल असं काही नसतं. त्यामुळे ते तेल तुम्ही घरीही बनवू शकता. जर तुम्हाला जे माहीत नसेल तर शक्यतो तुम्ही यूट्यूबला टाकलं तरी त्याच्या खूप साऱ्या रेसिपीज येतात, त्याचे मेथड्स येतात, तुम्ही कसं बनवू शकता. आणि मी कसं यूज करते, मी कोणतं तेल बनवते हे मी तुम्हाला नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेन. तसं तुम्ही बनवून घेऊ शकता. तर येस, तुम्ही अशी तुमच्या हेअर्सची काळजी घेऊ शकता. आणि आणखीन काही तुम्हाला जर गोष्टी माहीत असतील तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, त्या मी आणखीन स्वतः आत्मसात करेन.
आणि आणखीन तुम्ही जेव्हा केस बांधता वगैरे, समजा इथे तुम्ही पोनीटेल बांधाल किंवा वेणी घालाल किंवा कोणतीही हेअरस्टाईल कराल, तेव्हा खूप जास्त अशी गच्च जोरात अशी तुम्ही केस बांधू नका, जेणेकरून तुमचे केस उपडले नाही जाणार. आणि कधी कधी काय होतं, काही जणांना ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन वगैरे असते त्यांना काय होतं, ज्यावेळेस तुम्ही केस असे ओढून बांधताना त्यावेळेस तुम्हाला इथे किंवा पाठीमागे फोड वगैरे येतात, जेणेकरून तुम्हाला आणखीन जास्त त्रास होऊ शकतो आणि ते खाजल्यानंतर तुम्हाला त्याची जखम वगैरे होऊ शकते. त्यामुळे तुम्ही केस अजिबात दाट वगैरे बांधायचे नाही. जितके तुम्हाला त्याला सैल सोडता येईल तितके तुम्ही केस व्यवस्थित सोडा. असे जरी तुम्ही केस ओपन हेअर जरी ठेवले तरी चालेल, पण काही जणांना जर आवडत नसेल तर तुम्ही केस बांधून ठेवू शकता, पण खूप जास्त ओढून ताणून असे केस बांधून ठेवू नका. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ